लाख मराठा हिंद विश्वाला छत्रपती शिवराय माहूर गडावरील आणि माहूर परिसरातील जमलेल्या माहूर परिसरातील जमलेल्या सर्व बांधवांना माझा मानाचा देतो. मराठा आरक्षण आणि त्या संदर्भात सुरू असलेला आपला लढा हा आता अंतिम टप्प्यात आला. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी हा संघर्ष सुरू आहे. अनेक वर्षापासून मराठा आरक्षणाचा लढा मराठ्यांच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून सुरू आहे. हा लढा जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कायम सुरू राहणार. सरकारनं आपल्याकडून 24 डिसेंबरपर्यंतचा वेळ घेतला. आपण सरकारला दिलेला नाही, सरकारनं आपल्याकडून वेळ घेतलेला. त्यामुळे महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना 24 डिसेंबरपर्यंत 100% आरक्षण मिळणार यात काही शंका बाळगू नका. आजपर्यंत 35 लाख नोंदी या राज्यात मराठा ओबीसी आरक्षणात असलेल्या सापडल्या. म्हणजे आजच मराठा समाज आणि समाजाच्या घरात 35 लाख लोकांना आरक्षण कालपर्यंतच मिळाले. आता सरसकट महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ज्या 35 लाख नोंदी मिळाल्या याचा अहवाल तयार करून कायदा पारित करण्यासाठी त्याच नोंदीचा आधार घेऊन महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी 24 डिसेंबरपर्यंत सरकार कायदा पारित करणार आहे. त्यासाठी आपणही महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने जागरूक राहिलं पाहिजे आणि एकजूटही राहिलं पाहिजे. कारण अशी संधी मराठ्यांना पुन्हा नाही येणार. या संधीचं सगळ्या मराठ्यांनी सोनं करावं आणि एकजूट दाखवावी. आपल्यात राजकारण्याकडून कोणीही गैरसमज करून घेऊ नका. संयमानं हे आंदोलन आणि शांततेत करा. कारण इथं स्वतःच्या घराघरातल्या लेकरांचा प्रश्न आहे. इथं महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांच्या पोरांना आरक्षण मिळणार आहे. त्यासाठी कोणत्याही राजकारण्याचा न ऐकता स्वतःच्या मुलाच्या हितासाठी त्याला आरक्षण मिळवून देण्यासाठी गैरसमज होऊ देऊ नका. त्यांनी कितीही गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला तरीही आपण कोणी इथे ऐकू नका. कारण महाराष्ट्रातला करोडोच्या संख्येनं मराठा समाज सध्या एकत्र आहे. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला आणि घराघरातला मराठा स्वतःच्या मुलाला आरक्षण मिळाला पाहिजे. आपलेही मुलं मोठे झाले पाहिजे यासाठी ताकदीने एकत्र आले. या माहूरगड आणि या परिसरातल्या सगळ्या मराठ्यांच्या बांधवांना माझी विनंती की तुमच्या मुलाच्या न्यायासाठी त्याला आरक्षण मिळवून देण्यासाठी तुम्ही ताकदीने एकजूट व्हा. आणखीनही आपल्या परिसरातले सगळे गावं सगळे मराठी जागे करा आणि पुढच्या काळात माहूरगडाच्या परिसरात जे मराठ्यांचा कार्यक्रम होईल त्या कार्यक्रमाला 2 किलोमीटरवर तरी उभा राहायला मराठ्यांना जागा मिळाली नाही पाहिजे एवढ्या ताकदीने बोलूया. आंदोलन शांततेत करा. आरक्षण मराठ्यांना 100% मिळतं याची काळजी करू नका. आता मी तुम्हाला तुमचा 12चा टाइम होता, आता तुम्हाला 4 वाजले तरी तुम्ही हलत न देता तर तुम्ही आरक्षण घेतल्याशिवाय आता सोडित नाही. मला ही पुढे 2-3 कार्यक्रम आहेत. मला 4 वाजता काय पाठ त्याचा हात पाळलाय.
आणि मला थंडी वाजायला लागली तर दम निघाला. त्यामुळे एवढ्या वेळेस काय जास्त बोलत नाही. तुम्ही जास्त वेळ घेऊ नका. तुम्हाला विनंती मात्र माहूरगडाच्या परिसरातल्या मराठ्यांना एक शब्द देतो. आरक्षण मिळाल्याच्या नंतर माहूरगडला सेपरेट आणि वैयक्तिक एक दिवस पूर्ण वेळ देईल हे शब्द तुम्हाला देतो. पण या थंडीमुळं मला काय दम निघत नाही. थंडी इतकी सुटली का एक तर माझ्यात काही राहिलं नाही. कारण मी गेले 17 दिवस उपोषण. त्या उपोषणामुळं माझं शरीरही मला सध्या नाही साथ देत. कारण या पवित्र पायथ्याशी तरी मी खोटं बोलणार नाही. 17 दिवस अन्न आणि पाणी नसल्याच्या नंतर माणसाला काय होतं हे कळतं. फक्त त्याला एकदा विचारून बघा आणि विचारायचं नसेल तर स्वतः एकदा करून बघा. माणसाचं कशावर लक्ष राहत नाही. पण मी माझ्या समाजासाठी माझ्या जीवाची पर्वा नाही करत. डॉक्टरने सांगितलं तुम्ही 3-4 महिन्यात आराम करा. कारण माझ्या किडनीवरती लिव्हरवरती सगळ्या सूज आलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही आराम करा. पण माझं शरीर मला साथ देत नसतानाही मी माझ्या मनात एक गोष्ट आणि एक ध्येय घेतलेलं आहे की आपला जीव गेला तरी झालं पण मराठ्यांच्या पोरावरच्या चेहऱ्यावर आनंद आणि हसू बघायचं. कारण जे आरक्षण दिल्याच्या नंतर मराठ्यांच्या पोराच्या चेहऱ्यावर किती आनंद असेल तेवढंच बघण्याचं ध्येय. म्हणून तुम्हाला जास्तीचा वेळ नाही घेता जाता एवढंच सांगतो. माझा जीव जरी गेला तरी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय एक इंचही माग हटणार नाही शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो. जय शिवराय. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.